ही वाघिवली एक्सप्रेस धावणार आहे. समोर आयुष भगत आहे आणि नॉन स्ट्रायकर एंडला हितेन बद्दल बोलायचं म्हटलं तर आपलातून फलंदाजी नेहमीच बहरतोय, परंतु यावेळी जैन पेठीच्या मैदानावर का सामन्याला सुरुवात जोरदार टाळ्याने स्वागत करूया. डॅडी चस्कामध्ये तयार राम पाटील गोलंदाजीसाठी पहिला चेंडू. यावेळी हवेत चेंडू आहे, पॉइंटला मारलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतात. एकच धाव मिळेल ही त्यांना थांबवलाय, कारण फिल्डिंग तिथं चांगलं झालंय. आणि हेच तर महत्वाचं असतं मित्रांनो, तुमची नजर मैदानाच्या आतमध्ये असावी लागतो. त्या पद्धतीनं हितेने सांगितलं की इथं एकच रनवर आपल्याला थांबायला लागेल आणि एके धावाने आयुष्यनं स्वतःचं खातं खोललंय. बीसीसी भेंडकर संघाचं एक खातं ओपन झाले. संघाची धावा संख्या 1. यासाठी नावा टुर्नामेंट सुद्धा मध्ये बीसीसी भेंडकर संघ क्वालिफाय झालाय. बघा, मी मगाशीच म्हटलं की दोन्ही गाव अगदी क्रिकेटसाठी खूप मोठं गाव आहे, परंतु आता लेफ्ट हँड इथे मात्र फलंदाज आहे हितेन, आणि हितेनला राईट आर्म राऊंड विकेटनं गोलंदाजी करेल. पुढे आता तयार अंपाडी धावतोय. हा बॉल अगदी समोर टाकला थोडासा, परंतु पॉइंट क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झालेत. एकच धाव हितेननं खातं खोलले स्वतःच. संघाचं खातं पुढे नेलंय. संघाची धावा संख्या 2. येस, आणि बीसीसी भेंडकलगाव म्हटल्यानंतर अगदी जबरदस्त आमचे मराठीचे उभरते समालोचक आमचे उमंगजी भोईर, अगदी त्यांचंही आपण हार्दिक स्वागत करूया. त्याचप्रमाणे आमचे पंच शरदभाई म्हात्रे पंच, त्यांचे हार्दिक आपण स्वागत करूया. आणि इकडे मात्र उलट्या फटक्यानं हारानं धाव घेतली. एका धावेनं संघाची धावसंख्या 3च्या घरात. 3 धावसंख्या बोर्डावर. पहिला पॉवर प्ले उजवा डावा कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये, तेव्हा फिल्डिंग मध्ये परिवर्तन होतच राहील. आणि राम पाटील यांना मात्र गोलंदाजीमध्ये थोडासा बदलही करावा लागेल, कारण हा कॉम्बिनेशन समोर आहे. इथे 1 धावसंख्येवर खेळतोय आणि आयुष 2 धावसंख्येवर खेळतोय. बॉल अगदी इथं मात्र 1 धाव हितेनला मिळते आणि संघाची धावसंख्या 4. हॅलो, संघाची धावसंख्या 4. बरोबर, त्यांचा डीजेवाल्यांचं पण बरोबर आहे. अंगावर कपडा असला की माणसाला बरं वाटते, उघडा बरं नाही. यावेळी मात्र फुललेंचा बॉल होता, इकडं नाही आहे, कारण तिथपर्यंत अगदी चांगली रनिंग आयुष आणि हितेनमध्ये मिळाली. प्रयत्न केला होता कॅप्टन इथं मात्र रतेशने, परंतु तिथपर्यंत मात्र 1 धाव घेण्यामध्ये सक्सेसफुल मिळाली. इथं 5 चेंडू संपले राम पाटील यांचे आणि 5 चेंडूवर एकेरी धाव, अर्थात 5 धावा आल्या. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि शेवटच्या चेंडूवर किती धावा मिळतील बघूया. येस, आणि 2 काय मागितलं का समजत नाही, पण 2 मागितल्याला महत्व आहे. शेवटचा चेंडू. आडव्या बॅटने मारायचा आहे. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. आधी थोडासा स्पीड मध्ये यायला पाहिजे, असं नाही जमणार. ओव्हर संपते. बघा, राम पाटील यांनी बरोबर इशारा दिला रामभाईनं की तुम्हाला बॉल पकडायचा असेल ना, तर तुम्ही त्याचा वेट करू नका की तो माझ्याजवळ येईल आणि मी त्याला पकडायला जाईन. जॉन्ट्रो साहेबांना सांगितलं त्या बॉलला पकडण्यासाठी झपक म्हणजे फटक्यात जा आणि त्याला पकडा. म्हणून 1992च्या वर्ल्ड कप मध्ये बघा, इंजमाम उलक माग फिरून धावत गेले होते, तेव्हा जॉन्ट्रो साहेब आले आणि बरोबर स्टंपला उडवून टाकला. 1992च्या विश्वकपामध्ये जो विकेट जॉन्ट्रो साहेबांनी घेतला तो अद्यापर्यंत कोणी घेतला नाही. म्हणून बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये ते दुनियाचे सर्वश्रेष्ठ म्हणून फिल्डर, त्यांची ओळख पडली जॉन्ट्रो साहेबांची, कारण दक्षिण आफ्रिका टीमसाठी ते गोलकीपर होते. तिथे सबस्टिट्यूट खेळा म्हणून ते आले. त्याने 7-8 कॅचेस घेतल्या आणि नंतर जगाचा सर्वश्रेष्ठ फिल्डर जॉन्ट्रो साहेब आणला. आणि त्या जॉन्ट्रो साहेबांनी मुलीचं नाव सुद्धा इंडिया ठेवला. हे आपल्या देशाचं खरं प्रेम आहे मित्रांनो. पहिले षटक संपले गेले, 6 धावा बोर्डावर. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा यायला पाहिजे होत्या, तशा धावा नाही आल्या. रामपाडी यांचा एक सुरेख ओव्हर साबित झाला आणि या संघाची धावसंख्या 6च्या घरात बिनबाद 6. बीसीसी भेंडकल
दुसरं षटक वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या कोठ्यातील दुसरा षटक घेऊन येते गोलंदाज आकाश गावण. आकाशच्या समोर आता मात्र आयुष आहे. हितेन आहे, माफ करा, हितेन 3 धाव संख्येवर खेळते आणि ते दोघंही 3-3 धाव संख्येवर खेळतात. आणि डावकर आताचा फलंदाज आहे. धावायला सुरुवात केली, पंचांना क्रॉस करते. हो, समोर बॉल टाकलाय, चुकीला माफी नाही आहे मित्रांनो, कारण तुम्ही समोर देऊच नका. आणि ओव्हर पिच बॉल होता, त्याला पनिशमेंट 6 धावांसाठी लॉंग ऑनच्या वरून द्यायची. यावेळी मात्र हितेनला परतावं लागेल. मोठा मासा गळा लागला. ज्यानं षटकार ठोकला होता त्यालाच परत पाडवलाय. अर्थात ही रन मशीन होती बीसीसी व्हेंकलची. आकाश गावणने घेतला विकेट. यावेळी मात्र स्टंपच्या मागे विकेट किपरने चांगला कॅच घेतली. कृपया जे कोणी पाणी किंवा काही टाका खातील, पाणी पितील, ती बॉटल म्हणा किंवा कुठलं काय असेल तर आपण डस्टबिन मध्ये टाका. कृपया मैदानाच्या आतमध्ये बाहेर कोणी टाकू नका. सहकार्य करा. आमचे इथं मैदान जे रिपोर्टर आहेत आमचे सन्माननीय आमचे काका संजय पाटील साहेब, अगदी अप्रतिम त्यांची सजावट असतो. सकाळी त्यांनी रोलिंग केला, पिचला स्टंप मारला. एक स्टंप आतमध्ये तुटला होता त्याची कोळपी. पुन्हा एकदा त्यांच्याकडे स्टंप आणून त्यांनी ते किल्ल्यातून बरोबर काम केलं, कारण त्यांना जजमेंट आहे कुठं फटका द्यायचा तो. तशा पद्धतीने मात्र त्यांनी हा स्टंप बसवला, त्याबद्दल हार्दिक स्वागत. कारण 3 स्टंप तुटले मला वाटते. कदाचित काय ते दुकानदाराने आम्हाला स्टंप दिलेत का हरकत, भागेशबाईंनी त्यांची चर्चा केली. पण स्टंप असे मोडतात, पण ते मधीतून मोडतात. पण हे मात्र बुंद्यातून मोडले. पण बुंद्यातून कुठली गोष्ट मोडली की मजा नसते. बघा बीसीसी भेंडकलची पोरं कशी हसतात, त्यांना जजमेंट आहे. संघाची धावा संख्या 12. शॉर्ट बॉलला हुक केलाय. चाललाय मिड विकेटच्या वरून सरळ आउट ऑफ द पार. इट्स अ ब्युटिफुल हँडसम सिक्सर डीजे. छत्रपती शिवाजी महाराज हिंदुस्थानचे रक्षण करता, हिंदू स्वराज्य रक्षण करते, ज्यांच्या मुलं तुम्ही आम्ही आज सुरक्षित आहोत. माझा राजा कोणी देव नव्हता, पण आज राजा मुलं या मंदिरामध्ये देव आहे. त्या राजाला तिवार मानाचा मुजरा करूया. आकाश गावणेचा हॅपटॅकरचा बॉल होता. विकेट नाही. यावेळी मात्र मिडल अँड लेग स्टंपला बॉल होता. मिड विकेटला येतोय चौकार. काय फलंदाजी धीरज पाटीलची. आल्या तुटून पडलाय आकाश वर्ग. कोळी कराडी बांधवांची आई एकविरा मातेचं सुमधुर संगीत तुम्ही आम्ही सर्वांनी ऐकलं. संघाची धावसंख्या बोर्डावर लागलेली आहे, ती म्हणजे बरोबर 22. आणि या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. पुढचा चेंडू थोडासा आकाश कुठेतरी महागडा ठरतोय संघासाठी. यावेळी लॉब केलाय. हाय खणखणीत लांबलचक षटकार येतोय. इथं मात्र षटकारांचा पाऊस बघायला मिळते. आकाश गावणला घेतला रिमांड मध्ये. जोरदार स्ट्रोक लॉंग ऑनच्या वरून डीजे. धीरज नाईटलाही खेळला. झोप डोळ्यावर आहे असं वाटतंय, परंतु ती झोप मात्र उडवते तो गोलंदाजाची. त्याच्या बॅट मधून मला तर वाटतं 1-2 षटकार, 1 चौकार आलाय. हा ओव्हर तसा बघायला की अजून 1 चेंडू शिल्लक आहे. 3 षटकार आणि 1 चौकार, म्हणजे जवळजवळ 22 धावा या 5 चेंडू मध्ये आल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये राम पाटील आहे ना अगदी सुरेख आपलातून ओव्हर टाकला होता, परंतु इथं मात्र आकाशला मार दिलाय तो म्हणजे धीरजनं. शेवटचा बॉल शिल्लक दुसऱ्या षटकातील. रणप अगदी लांब आहे.
ओ काय फटका मारलाय, जणू काय रोहित शर्माच मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. अगदी ह्या रोहित शर्माची आठवण करून दिली या शॉटला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू गेला सरळ आउट ऑफ द पार. षटकार, आणि या षटकारानं संघाची धावा संख्या वाढवावी लागते, ती म्हणजे 34. एक गडी बाद 34 बीसीसी भेंडकर संघ. 28 धावा या षटकामध्ये आलाय. धीरज पाटीलनं आपला रूप आल्या आल्या असा दाखवलाय का सिंगल डबल नाही, आणि षटकार 3 मारले, एक चौकार एक षटकार हितेननं मारला. आकाश गावंडचा ओर वाघिवली संघासाठी अगदी खतरनाक साबित झाला. डीजे जे सिंगर आहेत त्यांच्या मुखातून एकविरा मातेचा गाणं निघाला, जरी मरी मातेचा, आणि ती पालखी एकविरा मातेच्या मंदिराकडे निघालेली आहे. अप्रतिम त्यांचा आवाज. अजयजी आपले हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा राम पाटील येतात. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या कोठ्यातील दुसरा षटक घेऊन. संघाची धावसंख्या बीसीसी भेंडकर संघाची धावसंख्या 34 ला एक मोहरा तंबूत परतलाय. राम पाटील तयार आहेत. राईट अप राऊंड विकेटनं. आउट. विकेटच्या समोर लालचंद गावंड सरांची उंगली अर्थात बोट आकाशाकडं, आणि फलंदाज बॅक टू द गावट मिस्टर आयुष भगत, आणि विकेट नंबर दुसरा मोहरा तंबूत परतलाय. बीसीसी भेंडकर डॅडी चस्काचा भव्य दिव्य आयोजन. डीजे दुसरा सामना असेल मिहिरा स्पोर्ट मोरावे वर्सेस एसपीसीसी करंजा. आणि मला तरी वाटते सँडी कुठे गेलेत, बाहेर गेले असतील. त्यांची धावपळ भरपूर आहे. त्याच्यामुळे इकडे दुसरा मोहरा तंबूत परतलाय. यस, आमचे मॅडीचे वडील सन्माननीय मोतीराम ठाकूर साहेब यांना विनंती असेल आपण आमच्या व्यासपीठावर या. वाऊस डॅड, यावेळी पिचिंग मात्र बाहेर आहे. यस, बॉलची पिचिंग अगदी राम यांनी अपील जोरदार केली होती. त्यांना विश्वास होता, परंतु लालचंद गावंड सर सांगत आहेत अंपायर लेग बाईज आहे. येस, ते लेग बाईजच्या स्वरूपात एक धाव मिळते आणि संघाची धावा संख्या 35. राम पाटील आता मात्र बंडकडे दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो. आता समोर पुन्हा एकदा फलंदाज आला, तो म्हणजे धीरज, ज्यानं मागच्या ओव्हरमध्ये काय बॅटिंग केली. राम पाटील यांचा अगदी आपलातून बॉल, हा काय गतीनं बॉल फेकला, जसं काय ग्लेन मॅग्रा टाकतो, सॅन पॉलॉक टाकतो, त्या पद्धतीत टाकलेला हा बॉल एक अनुभव आहे. आज ही क्रिकेटला तेवढी धार आहे गोलंदाजीला, आणि तेवढा टप्पाही आज आहे राम पाटील यांचा. आणि राम पाटील यायला माहिती आहे की आमच्या दुसऱ्या गोलंदाजाने खूप मार्क आलाय, त्याला मला भरपाई काढायला लागेल, मला हा ओव्हर कंजूसवाला टाकायला लागेल. हो, यावेळी जोरदार हिट केला, समोर मारलाय, कदाचित चौकार जाईल. नाही, क्षेत्ररक्षक आहेत, लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक तिथे गेले, त्यांनी चेंडूला पकडला, आणि एका धावानं संघ पोहोचेल तो 36च्या घरात. बीसीसी भेंडकर संघ टॉस हारल्यानंतर बॅटिंग करते, आणि टॉस जिंकल्यानंतर जे हनुमान वाघिवली संघ क्षेत्ररक्षण करते. शेवटचे 2 बॉल. यावेळी मात्र लॉंगॉनला येतोय, क्षेत्ररक्षक आहेत, वाडेश मिडॉनला चेंडूला अडवलाय, मिळेल 1 धाव, आणि एका धावेनं संघ पोहोचेल 37च्या घरात. 37. शेवटचा चेंडू शिल्लक. राम पाटील याने पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा मोठा फटका मारून दिला नाहीये, आता 5 चेंडूमध्येही मोठा फटका आला नाहीये, आणि शेवटचा चेंडू शिल्लक या 3ऱ्या षटकातील. इकडं ऑनसाईडला खेळले, स्क्वेअर लेगला पंचांच्या समोर चेंडू जातोय,
आणि 12 चेंडूमध्ये रामपाटी साठीचा जोरदार डाल्या होता मित्रांनो. काय गोलंदाजी केली आपलातून. तसं पाहता 12 चेंडू टाकल्यानंतर 12 चेंडूमध्ये नाही चौकार दिला, नाही षटकार दिला, नाही डबल दिला, दिले ती फक्त एक एक धाव. पाणी पाहिजे. 12वा प्रतिनिधी जो आपला आहे तोच पाणी घेऊन जाईल, बाकी कोणी पाणी घेऊन जाऊ शकत नाही, याची दक्षता घ्या. धावसंख्या टोटल झाली आहे ती बोर्डावर 38, म्हणजे 38 धावा झाल्यात. 3 षटकं संपलीत, 38 धावा बोर्डावर. आणि या ओव्हरला 4 आल्या, मगाच्या ओव्हरला 6 आल्या. टोटल 2 षटकामध्ये राम पाटील यांना कंजूसभरी गोलंदाजी केली. आणि काय आपलातून त्यांनी थांबवलं पूर्णपणे बीसीसी भेंडकल संघाला. ज्या भेंडकल संघानं दुसऱ्या ओव्हरमध्ये धीरजनं आक्रमण केला होता, हितेननं सुद्धा षटकार मारला होता, त्या ओव्हर नंतर राम पाटीलनं हा कमबॅक वाला ओव्हर फेकला. अफलातून ओव्हर, कौतुक करावं तेवढं कमी आहे. संघाची धावसंख्या 38, 38ला 2 मोहरे तंबूत परतलेत बीसीसी भेंडकल संघाचे. आणि अजूनही 2 ओव्हरचा खेळ शेष, अर्थात 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्वर्गीय मोरेश्वर विठ्ठल ठाकूर स्मृती चषक 2026 तुम्ही आम्ही सर्वजण पाहत आहोत. आणि जबरदस्त आयोजन डॅडी चषकाचं. आणि उरण तालुक्यातील ऐतिहासिक टाउनशिपचे मैदान. आणि षटकातील 6 चेंडू फेकण्यासाठी हा 4था षटक घेऊन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर उभा आहे. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या कोठ्यातील पहिला षटक. आणि समोर मयूर आलाय आणि समोर फलंदाज आहे, तुम्हाला ते वाटते 24 धावसंख्येवर धीरज खेळतोय. त्याच्यामध्ये 3 षटकार, 1 बाउंड्री, 2 सिंगल. ओ लोअर फुल टॉस होता. दिशा दिली चेंडूला. चेंडू अगदी इकडं स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये गेलाय आणि लोअर फुल टॉस होता. बस त्यावेळी त्याने ऑन साईडला खेळलाय आणि एका धावेनं संघ पोहोचेल 39च्या घरात. 39, 39 धावा बोर्डावर. या षटकातील अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. कविश समोर आहे. हो, शॉर्ट बॉल टाकला, थोडा दिमागतीचा होता, परंतु चेंडू दिशा बदलते. अर्थात हा चेंडू थोडासा बाहेर गेलाय आणि त्यामुळे पंचाने वाईट घोषित केलंय. या अतिरिक्त धावेनं संघ 40च्या घरात. आणि बघा आतापर्यंत 19 बॉल फेकले गेले, तिथं वाईट नव्हता, पण हा 20वा चेंडू जो आहे तो खराब आला, अर्थात तो वाईट आला. ओ यावेळी उडवल्या बॉलला हवेत आहे. ट्राय चांगली केली होती की चेंडूला ते पकडतील कॅच, परंतु आपल्या फॉलो थ्रो मध्ये, कारण मागून कॅच घेणं कठीण असते, फिरून कॅच घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु कॅच कॅरी करू शकले नाहीत. 2 धाव मिळतील कविशला. कविश पोहोचला 3ला, 3 धावसंख्येवर. बीसीसी भेंडकल संघाची धावसंख्या 42. 42ला 2 विकेट मैदानाच्या बाहेर. जर्मन वाघेली वर्सेस बीसीसी भेंडकल असा दुसऱ्या दिवसातील आजचा पहिला सामना. JNPT टाउनशिपचे मैदान. यावेळी पॅडला बॉल अदलला, बॅक टू द बॉलर आलाय. फुल टॉस होता परंतु त्याचा फायदा उठवू शकले नाही आहेत. संघाची धावसंख्या 42च्या घरात थांबतोय. या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. आपण बघू शकतो पॉइंट आहे, कव्हर आहे, एक शॉर्ट दरम्यान आहे, शॉर्ट फाईन लेग. हे जे खेळाडू आहेत ते सर्कलच्या आतमध्ये आहेत आणि बाकी खेळाडू बाउंड्रीला तैनात केलेत. म्हणजे एक डीप एक्स्ट्रा कव्हरला आहे, एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ आहे. इकडे आपण बघू शकतो डीप स्क्वेअर लेग आहे आणि तिकडे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. आता मात्र षटकार आलाय स्क्वेअर लेगला. बघा कॅमेरामॅनला बॉल सांगते, काल चुकी केली, आज चुकी केली तर मुस्काडा फटकन ते जोरात आणि षटकार द्यायचे. हो, चांगला बॉल आहे, अगदी चांगल्या टप्प्यावर आहे, चांगल्या लेंथवर पडला.
असं म्हणतात ना क्रिकेटमध्ये टप्पा अगदी महत्त्वपूर्ण आहे. तुमच्याकडे डिसिप्लिन असेल ना तर तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता. आणि त्या पद्धतीने हा बॉल टाकला. सावरकर गावचे सन्माननीय नितीन घरत यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर या. नितीन घरत, शेवटचा बॉल. और हेलिकॉप्टर सगळं वाटते लुक बाहेर जाईल, बाहेर जाईल, चिंताच करू नको, कारण इथून दिसतच होता. एलिव्हेशन बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात आला की हा लॉंगनच्या बाहेर जाईल आणि षटक संपलंय. षटकारानं षटक संपवलंय. षटकारानं बीसीसी भेंडकल संघाची धावा संख्या 54, 54, लॉस ऑफ 2, 4 ओव्हर के बाद. डीजे मास्टरच्या माध्यमातून डीजे मास्टरचे आपण कौतुक करूया. चांगली साऊंड सिस्टीम आणि जैन पिढीच्या मैदानावर सर्व खेळाडू ज्यावेळी खेळतात तेव्हा त्यांना आनंद भरपूर मोठा होतो, कारण हे मैदानच असं अगदी लोकप्रिय मैदान आहे जैन पिढीचं. या मैदानावर अनेक मॅचेस लेदरच्या खेळल्या गेल्यात, टेनिसच्या खेळल्या गेल्यात. भागेशभाईंचं आयोजन दरवर्षी या मैदानावर असतो. मध्ये गॅप पडली आणि त्याच्यानंतर आता गॅप भरण्यासाठी आपल्या पिताजींच्या नावानं अर्थ आपल्या वडिलांच्या नावाचा चषक त्यांनी ठेवलाय. त्यांचे मित्र परिवार, त्यांनी घेतलेली मेहनतीच्या जोरावर आजचा दुसरा दिवस. 24 इव्हेंटची जबरदस्त क्लॅरिटी संदेशजी पाटील आमचे फाउंडर, त्यांचे हार्दिक स्वागत करूया आपण. प्रणय पाटील शेवटचं षटक. यावेळी मात्र तिकडे बॅकवर्ड पॉइंटला चाललाय चेंडू, पण क्षेत्ररक्षक आहेत तिथं. चेंडूला उचलतील तिथपर्यंत एक धाव मिळेल. बाहेर टाकला होता चेंडू थोडासा ऑफ स्टंपच्या, परंतु बॅट्समॅननं जरूर खेळला, पण स्ट्रोकमध्ये एवढी ताकद नव्हती, एवढा दमखम नव्हता. आणि अशा रीतीने 5 चेंडूचा अजूनही वाजवी खेळ बाकी आहे. प्रणयचा पुढचा चेंडू ओव्हर द विकेटनं. हो, यावेळी बॉलला उडवला आहे. नो मॅच लँड मध्ये पडेल, कारण मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू पडला. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक आले, त्यांनी चेंडूला उचलला आणि चेंडूला फेकेतपर्यंत बॅट्समननं एक दुसऱ्याकडे बघितलं. पहिली धाव अगदी जोरात घेतली आणि दुसरी धाव पूर्ण केली. या 2 धावेने आपण बघू शकता संघाची धावा संख्या भेंडकलची झाली ती म्हणजे 57, 57. याच वेळी आमच्या व्यासपीठावर आमचे ज्येष्ठ बंधू आणि ज्येष्ठ समालोचक आदरणीय असरमदादा गर्दे यांचं आगमन, त्यांचे आपण हार्दिक स्वागत करूया डॅडी जस्कामध्ये. हा बॉल अगदी ऑफस्टंपच्या बाहेर आहे. पंच आमचे लालचंद गावण सर यांनी मात्र आमचा चेहरा बघण्यासाठी आमच्याकडे इशारा केला की मला तुमचा चेहरा बघायचा आहे आणि माझाही चेहरा तुम्हाला बघायचा आहे. अगदी चांगली मेकअप आपण सकाळपासून केली. घरातून निघाल्यानंतर वहिनीनं पावडर दिली हातामध्ये आणि सांगितलं चेहऱ्याला लावा. शेवटचा बॉल बॅटची काढा, येस, आणि फलंदाज कोण? मोठा मासा गळा लागलाय. ज्या ही मला वाटते धीरजनं सुरुवात कडक केली होती, मग कविशला वापस यावं लागले. कविशने सुरुवात जबरदस्त केली. 2 षटकार, 2 डबल आणि 1 सिंगलच्या सहाय्याने 15 धावांची एक चांगली इनिंग संपली गेली आणि बीसीसी 17 धावांची एक जबरदस्त मॅरेथॉन इनिंग संपली गेली आणि बीसीसी भेंडकल संघाला हा तिसरा झटका लागला. डीजे आणि आता शेवटच्या या षटकातील चेंडू शिल्लक राहिले. आमचे साथी स्कोर सांगतील गुणलेखक. 3 चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज साहिल ठाकूर बॅटिंग क्रमांक 5 वर. हो, चांगला तिथं कट मारलाय. राम पाटीलला चेंडूनं चकमा दिला, कव्हरला चाललाय चेंडू सरळ बघता बघता ऑन द ग्राउंड. इट्स अ 4 रन.
62 धावा बॉर्डर. चांगला फटका बघायला मिळाला आहे. आणि कव्हरला मात्र डीप कव्हरमध्ये कोणी क्षेत्ररक्षक नाही आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हर खेळाडू होता परंतु तिकडं त्याला कव्हर करताना आणि तिथपर्यंत अगदी शॉटमध्ये दमखम होता आणि अगदी गतीनं बॉल बाउंड्रीला पार. हा चेंडू पडल्यानंतर बाहेर जातोय. म्हणजे लाईन आणि लेंथ थोडीशी बिघडली गोलंदाजाची. या अतिरिक्त धावेनं वाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते आणि संघाची धावसंख्या 63 धावा बॉर्डावर. येस यावेळी लॉप केला मिड विकेटला. षटकार असेल काय? आला षटकार, ठोकलाय बरोबर ऑन द पिक केलाय आणि चेंडूला पाठवून दिला मिड विकेटच्या बाहेर 6 धावांसाठी. शेवटचा चेंडू आणि इकडे मात्र लांपाट पाटील धावता चेंडूच्या माग. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये चेंडूला त्यांनी स्टॉप केलंय. 2 धाव घेण्यामध्ये सक्सेसफुल बनलाय तो फलंदाज साहिल. 2 धावेनं साहिल पोहोचलाय. वैयक्तिक 12 धावसंख्येवर नॉट आउट राहिला आणि धीरज, आपण वैयक्तिक धीरजच्या धावा ज्या झाल्यात नॉट आउट त्याही बघू. 26 धावसंख्येवर इकडे मात्र धीरज नॉट आउट राहिलाय. टोटल बीसीसी भेंडकर संघाची धावसंख्या बढवायला लागली ती म्हणजे 71 आणि 72 धावांचा टार्गेट आहे तो म्हणजे जय हनुमान वाघोली. पुढचा सामना आहे मिहिरा स्पोर्ट मोराळे वर्सेस SPCC करंजा. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल टॉससाठी आपण यायचं आहे. जो संघाचा कॅप्टन टॉससाठी इथं उपस्थित असेल आणि अपोजिट संघ आला नाही आहे तर त्या संघाला टॉस दिला जाईल याची दक्षता घ्या. तेव्हा मिहिरा स्पोर्ट मोराळे वर्सेस SPCC करंजा दोन्ही कॅप्टन टॉससाठी यावं. बीसीसी बेंडकर संघाने 71 धावा जमवल्यात आणि 72 धावांचं आव्हान ठेवलंय जय हनुमान वाघिवली संघापुढं. लगेच मॅचला होईल सुरुवात कारण जास्त वेळ आज घेऊन जमणार नाहीये. बीसीसी बेंडकर संघाने आज जावं आणि जशी होईल सामन्याला इनिंगला सुरुवात धावांचा पाठलाग करायचा तो म्हणजे वाघिवली संघाला आणि या धावा रोखायच्या ते म्हणजे बीसीसी बेंडकर संघाला. सामन्याचा रिझल्ट काय लागेल हे तुम्ही आम्ही तर पाहत आहोत परंतु कमेंट्री बॉक्समध्ये करूया बदला. आमचे ज्येष्ठ बंधू हसनदादा घरत खोपटे यांचा सुमधुर आवाज ऐकूया. त्यांच्या वाणीवर या मॅचचा रिझल्ट आपण ऐकूया. तुर्तास आम्ही थांबतो. येतो पुढच्या इनिंगला. आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा डॅडी चषकाचा भव्य दिव्य आयोजन नियोजन. थैंक यू अमित जी मात्रे. स्वागतम सुस्वागतम सुमंगलम. महाराष्ट्राचे आराध्य दैवत क्षत्रिय कुलवतंस शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार अभिवादन करून आज खऱ्या अर्थानं या ऐतिहासिक मैदान जैनपीठीचं आणि या जैनपीठीच्या ऐतिहासिक मैदानावरती आई रत्नेश्वरी मातेचं हे वंदन करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. आज खऱ्या अर्थानं आपण पाहत आहोत भागीशदादा ठाकूर आणि मित्रपरिवार यांच्या माध्यमातून स्वर्गीय मोरेश्वर विठ्ठल ठाकूर स्मृती चषक 2026 डॅडी चषक या चषकाच्या माध्यमातून आज दैदिप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. तर जाऊया मैदानावरती. आपण पाहत आहोत 2 संघांमधील लढत पाहायला मिळतोय. बीसीसी भेंडकर विपक्ष वाघिवलीवाडा पनवेल असा हा सामना पाहायला मिळतोय. वाघिवलीवाडा पनवेल. वाघिवली संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजी करीत असताना मात्र या ठिकाणी
भेंडकल संघानं धावसंख्या उभारल्या. त्यांचे कोरस मित्र सांगतात की 71 आणि 72 धावांचं एक विजय उद्दिष्ट आहे. पाहायचं टार्गेट कशा प्रकारे मात्र समोरची टीम वाघिवली काय करतो आपला पाहायचा आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये उतरली. पॉवर प्लेचे 2 षटकं असतील. आज खऱ्या अर्थानं आज भारतीय संस्कृती म्हटलं तर मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सामना स्पीडअप करायचा आहे, ताबडतोब चालू करायचा आहे. दरम्यानच्या काळामध्ये 2 सामन्यामधील लढत आपल्याला पाहायला मिळेल. यापुढील सामना असेल मिहिरा स्पोर्ट्स मोराबे विपक्ष SPCC करंजा. या दोन्ही संघाच्या संघनायकांना हा कॉल असेल. आपण यायचा आहे नाणेफेकीचा कौल उडवण्यासाठी. जय हनुमान वाघिवली विपक्ष BCC भेंडकल असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच सामना पाहायला मिळतोय. उन्हाचा तडका सध्याच्या या थंडीच्या मोसमामधला हा उन्हाचा तडका आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या सुसज्ज मैदानावरील हा दैदिप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय मोरेश्वर विठ्ठल ठाकूर स्मृती चषक 2026 डॅडी चषक भागेशदादा ठाकूर आणि मित्रपरिवार यांच्या माध्यमातून हा केलेला दैदिप्यमान सोहळा आपण या सोहळ्याचं सर्वजण आनंद घेत आहोत. आणि आजचा हा दुसरा दिवस. काल या सामन्याचं ओपनिंग झालं, उद्घाटन सोहळा चांगल्या दिमागदार सोहळ्यामध्ये सर्व मान्यवरांना चांगलं सहकार्य केलं. आजचा हा दुसरा दिवस. या दुसऱ्या दिवसातील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय जय हनुमान वाघिवली विपक्ष BCC भेंडकल याच्यामध्ये. आणि आपल्याला लाईव्ह 24 लाईव्ह यांच्या माध्यमातून सर्वांना प्रक्षेपण पाहायला मिळतोय. तर जाऊया मैदानावरती. पहिल्या षटक घेऊन येतोय गोलंदाज कविश पाटील भेंडकल संघाच्या बाजूनं. पहिला चेंडू जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. गुडल्या स्पॉटवरचा चेंडू झपक्यान मात्र हात येतोय. परंतु या ठिकाणी किपरनी कुठलीही चूक न करता हा चेंडू गॅदर केलाय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच हा चेंडूवरती प्रहार करायचा होता पॉईंटला, परंतु चेंडू हा किपरच्या ग्लोजमध्ये निर्धाव. पहिला चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा कविश ओरदुकेचा मारा. यावेळचा चेंडू जबरदस्त चेंडू पाहायला मिळते, परंतु पंचांनी मात्र हात फैलावलेत का हा चेंडू खराब स्वेर मारा घोषित. ऑफस्टम्पच्या बाहेर जाणार चेंडू पंचांनी हेरला आणि हा सांगितलं की हा खराब चेंडू. अवंत धाव मिळतोय, अवंत चेंडू मिळते. अवंत धावाने श्री गणेशा एक खात्यामध्ये धाव झाली. कविश अतिशय सुरेख चेंडू, जबरदस्त चेंडूचा या ठिकाणी नियंत्रण पाहायला मिळतोय. थोडासा ऑफस्टम्पवरती गेला नसता तर अगोदरचा दुसरा चेंडू मात्र वाईट झाला नसता, परंतु नियतीला ते मान्य नाही आणि हा चेंडू अतिशय सुरेख प्रकारचा पाहायला मिळाला. 3 चेंडू टाकले याच्यामध्ये, दुसरा चेंडू वाईट. धावसंख्या मात्र थांबलेली आहे. ती आमचे स्कोरर मित्र सांगतात की फक्त 1. पाहिजे पंचांनी कॉल केला असेल गोलंदाजाला. सलामीची गोट जोडी मैदानामध्ये जयेंद्र पाटील आणि महेश मोहिते. स्ट्राईक एंडकडे जयेंद्र. पाहायचा फर्स्ट स्लिपमध्ये चेंडू टोलवला. मिस फिल्डिंग पाहायला मिळतोय. जातोय सीमारेषेकडे पाहायचा आहे तेव्हापर्यंत चेंडू मात्र उचललाय. 2 धावा सहजपणे पूर्ण होतात. 2 धावेने संघ पोहोचतोय 3 या धावसंख्येवरती. आता मात्र धावसंख्येला आकार मिळतोय. 73 धावांचं एक मोठं टार्गेट आहे 5 षटकामध्ये. 72 धावांचं टार्गेट आहे 5 षटकामध्ये. म्हणजे 30 चेंडूमध्ये आपल्याला 72 धावा काढायच्या आहेत. समोरचा संघ असेल वाघिवली संघ, जय हनुमान वाघिवली संघ. पाहायचा कशा प्रकारे प्रयत्न करतोय. गोलंदाज कविश आपल्या षटकातील चेंडूची फेकी करतोय. यावेळचा चेंडू जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. पंचांनी मात्र हा चेंडू हेरला आणि सांगितला हा वाईट. इशारा येतोय वाईटचा. हा राईट चेंडू खूप झाला त्याच्यामुळे पंच या ठिकाणी नॉन स्ट्राईकचे सांगतात की हा वाईट इशारा येतोय आणि अवंत धाव मिळतोय, अवंत चेंडू मिळतोय. चेंडूमध्ये गती होती परंतु हा अतिशय राईज झाला, उंची देणार चेंडू, त्याच्यामुळे पंचांनी हेरला नॉन स्ट्राईकच्या आणि अवांतर मिळाला. स्वेर मारा घोषित. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडूची या ठिकाणी टेक्निक पाहायला मिळतोय. गोलंदाज कविश एक रायझिंग चेंडू ज्याला म्हणतात, म्हणजे फटक्यामध्ये पॉवर घेता येत नाही. हा चेंडू समजत नाही फलंदाजाला आणि अशा प्रकारे आतापर्यंत चांगलं गोलंदाजी करतोय पहिला स्ट्रायकर गोलंदाज. कारण पॉवर प्लेचा षटक म्हटलं तर 15-20 धावा या हव्या असतात, परंतु या ठिकाणी पूर्णपणे कमबॅक केलंय कविश भेंडकल संघाचा गोलंदाज. आता मात्र फर्स्ट स्लिपमध्ये चेंडू येतोय. पाहायचा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फेकी आली होती परंतु एक धाव काय रोखू शकत नाही. एका धावेने संघ पोहोचला येतो 5 धावसंख्येवरती.
धावसंख्येला पूर्णपणे आळा घातला आहे. कारण पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर 38 सर्कलमध्ये शेवटचा चेंडू आहे. कविश बघा, 2 जरी वाईट गेले असले तरी पूर्णपणे कमबॅक केलाय. सलामीची गोड जोडी मैदानामध्ये जयेंद्र पाटील आणि महेश मोहिते. शेवटचा चेंडू षटकातील जोरदार हिट केलाय पायाचा. या ठिकाणी लॉंग स्टॉपला चेंडू अडवला गेलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. चौकार नक्कीच अडला गेला, परंतु 2 धावा काय रोखू शकत नाही. 2 धावावर समाधान मानतो. दोन्ही फलंदाज जयेंद्र पाटील आणि महेश मोहिते. धावसंख्या मात्र दोन्ही वाढी. धावसंख्या होते 7. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 7 अशी ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय जय हनुमान वाघिवली संघाची. 72 धावांचा टार्गेट आहे आणि ते टार्गेट पार करत असताना मात्र पहिल्या षटकाचा विचार केला तर पॉवर प्लेचं पहिलं षटक पूर्णपणे कमबॅक केलंय. एक वापसी याला म्हणतात. अशा प्रकारचा मात्र खेळ नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. 2 संघामध्ये लढत, ही लढत मात्र मैत्रीपूर्वक असेल, परंतु या ठिकाणी जिद्द चिकाटी हा क्रिकेटचा परिभाषा आहे. कारण आपल्याला जिंकायचं असेल तर या ठिकाणी मोठ्या धावसंख्येची आवश्यकता आहे. शेवटचा आपल्याला कॉल असेल मिहिरा स्पोर्ट मोरावे विपक्ष SPC करंजा या दोन्ही संघाच्या संघनायकांना हा शेवटचा पुकार असेल. आयोजक आपल्याला पुन्हा पुन्हा अनाउन्समेंट करतात. त्याचा अर्थ असा नाही की आपण आलं असेल तर या समालोचन कक्षामध्ये आयोजकांना भेटून घ्या. नयन थली बेंडकल संघा कळंज संघाचा. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. आपण पाहतो दुसऱ्या षटकाचा मात्र या ठिकाणी कोण येतोय BC संघाच्या माध्यमातून. साहिल ठाकूर पाहायचा आहे. साहिल ठाकूर म्हटलं तर नाव मोठं आहे गोलंदाजचा. सामना संपाच्या अगोदर ही षटक संपाच्या अगोदर आपण यायचं आहे. आयोजकांचा आपल्याला कॉल आहे. या ठिकाणी दोन्ही संघ असेल मिहिरा स्पोर्ट मोराबे आणि SPCC करंजा. तर मंच्या कालामध्ये गोलंदाज साहिल उर्दू विकेटचा मार करतोय. जबरदस्त या ठिकाणी फ्लिक केलाय. फाईन लेगच्या दिशेला चेंडू टोलवलाय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. 2 धावा मिळतात फलंदाजाला. फलंदाज आहे तो मात्र जयेंद्र. स्ट्राईक एंडकडे मात्र आला होता तो जयेंद्रच आहे. पाहायचा आहे आता मात्र मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. कारण 5 षटकं म्हटली तर पहिल्या षटकाचा निर्वाळा संपलाय. कविश पाटीलनं जबरदस्त षटक रचलं. त्याच्यामध्ये फक्त 7 धावा दिल्या. तर त्याची जागा भरून घेण्यासाठी मात्र गोलंदाज येतो आलेला आहे तो. यावेळेचा चेंडू अतिशय सुरेख प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं की लेग स्टंपवरचा चेंडू वाईट असेल, परंतु नाही. पंच जवळ असल्या कारणानं पंचांचं जे चाणाक्षपणे लक्ष आहे आणि हा चेंडू जातोय पुन्हा एकदा निर्धाव. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतोय. अचूक टप्पा पाहायला मिळतोय साहिल या गोलंदाजाचा. फ्रंटला येऊन मारण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट स्क्वेअर लेगला मात्र फॉलो थ्रू मध्ये चेंडू. पंच सांगतात की हा लेग बाईचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळतोय. अवांतर धावेने मात्र संघ पोहोचतोय. आमचे स्कोरर मित्र सांगतात की 10 पहिल्या दशकामध्ये. खरं तर या ठिकाणी पूर्णपणे कमबॅक केलंय. मोठा फटका मारून देण्याचा प्रयत्न करत नाही. कारण आपण बघितलं की पॉवर प्लेचं दुसरं षटक चालू आहे. म्हणजे कोठा जो आहे तो नक्कीच संपवण्याचा प्रयत्न करतोय साहिल ठाकूर. यावेळचा चेंडू जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. ला जबाब अशी गोलंदाजी पाहायला मिळतोय. कौतुक करावं असं वाटतं या गोलंदाजाचं. कारण फ्लिक करणार होता फाईन लेगच्या बाउंड्रीवरती, परंतु हा निर्धाव चेंडू किपरच्या ग्लोव्ज मध्ये आला आणि हा देखील साहिल ठाकूरचा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. आतापर्यंत विचार केला तर 2 चेंडू निर्धाव मिळाले. त्याच्यामध्ये एक लेग बाईचा मिळाला आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा मिळाल्या. त्या अशा पद्धतीने 4 चेंडू संपलेत साहिल ठाकूरचे. 5व्या चेंडूची फेकी करतोय. अप्रतिम जबरदस्त क्या बात है. जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळतोय. 5वा चेंडू सुद्धा निर्धाव पाहायला मिळतोय. शेवटचा आपल्या कोठ्यातील या पॉवर प्लेच्या कोठ्यातील मात्र शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र साहिल ठाकूरचा. बघायचं काय करतोय. धावसंख्या मात्र थांबली आहे ती फक्त आणि फक्त 10. बिनबाद 10. स्ट्राईक एंडकडं फलंदाज आहे तो जयेंद्र पाटील. नॉन स्ट्राईकला महेश मोहिते. मात्र पाहायचा आहे लॉंग स्टॉपला चेंडू अडवला जातोय. थर्ड बँडला चेंडू अडवला जातोय. फेकी करायची होती परंतु पाहायचा आहे या ठिकाणी मात्र साहिलनी बाद केल्या रनआउटच्या स्वरूपात आत्मघातकी धाव आणि मात्र बाद होतोय फलंदाज महेश मोहिते. बॅक टू डगआउट.
मिळालं तर SPCC करंज संघाचा नयनथली कमॉन आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. या ठिकाणी मोरावे संघाचा संघनायक इथे उपस्थित आहेत. आपल्याला कॉल केला आहे, आपण इथे उपस्थित आहात. आपण नाणेफेकी करून घ्यायचं आहे. दरम्यानच्या काळामध्ये आपण मैदानावरती एक चित्र पाहतो, जबरदस्त चित्र पाहायला मिळालं. कारण BCC भिंक संघानं पूर्णपणे कमबॅक केलंय. 2 पॉवर प्लेची षटकं होती. 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये विचार केला तर साहिल ठाकूर यांनी मात्र दुसरं षटक केलं. त्याच्यामध्ये फक्त एक सफलता मिळवली रनआउटच्या स्वरूपात आणि धावा दिल्या त्या फक्त 3 धावा दिल्या. 3 धावा दिल्यात. पहिल्या षटकामध्ये कविश पाटीलने 7 धावा दिल्या. धावसंख्या मात्र फलकावरती पाहायला मिळतात त्या 1 बाद 10. येतोय नवीन फलंदाज आकाश गावंड. स्ट्राईक एंडकडे आकाश गावंड पाहायचा. गोलंदाज कविश. यावेळेचा चेंडू जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. गुडलँड स्पॉटवरचा चेंडू झपक्यानं आत येतोय. किपरच्या हातामध्ये चेंडू. धावसंख्या मात्र इथं होत नाही कारण निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. धावसंख्या पूर्णपणे स्टॉप केली भिंडकर संघानं. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतोय. चांगला सापळा रचलाय. 2 षटकांचा जो निर्वळ होता पॉवर प्लेचा तो संपलाय. त्या मात्र या ठिकाणी दिलाय फेकून पाहायचाय. फाईन लेगच्या बाउंड्रीवरती येतोय दणदणाट करीत षटकार. बाउंड्रीवरती आणि हा 7 धावेचा या ठिकाणी फटका मिळतोय आकाश गावंडला. हलकासा मात्र कट करायचा परंतु पंचांनी मात्र हा चेंडू हेरला आणि ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच सांगतात की हा वाईट. अवांतर धाव मिळतोय, अवांतर चेंडू मिळतोय. धावसंख्या मात्र वाढली येतोय. धावसंख्या होतोय ती फलकावरती 17. 1 बाद 17. जय हनुमान वाघिवली विपक्ष BCC भिंडकर सामना. आता मात्र पाहायचं आहे या ठिकाणी कीपर कुठली चूक न करता या ठिकाणी बाद होतोय. झेलच्या स्वरूपात मात्र जो षटकार मारणारा आकाश गावून बॅक टू डगआउट. गायकवाडचं हे सॉन्ग आपला DJ मास्टर यांच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. चला या नयनथली कमॉन या आपल्याला आयोजक पुन्हा पुन्हा अनाउन्समेंट करतात. या इनिंगच्या आतमध्ये आपल्याला टॉस व्हायला पाहिजे होता. पहिल्या इनिंगमध्ये या ठिकाणी 2 षटकं संपली. 3रा षटक चालू आहे तरी आपल्याला या ठिकाणी अनाउन्समेंट केली जातोय कारण मोरावे संघाचा इथं संघनायक उपस्थित आहे. धावसंख्या मात्र 17च्या घरामध्ये पोहोचली. येतोय नवीन फलंदाज मयूर मोहिते. यावेळेचा चेंडू लॉंग ऑनला मात्र कुठली चूक न करता जबरदस्त झेल टिपलाय आणि आलेला फलंदाज मात्र मयूर मोहिते बॅक टू डगआउट. की आपण यायचं आहे अमितजी. हॅलो. येस. हॅलो. कविश पाटील यावेळेचा चेंडू जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. अप्रतिम अशी गोलंदाजी. जरी मात्र षटकार मारला असला तरी या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. येस. आपण टॉस करतोय इकडं करंजा वर्सेस इकडं मोरावे असा सामना आहे विद्यमान आणि टॉस करतील आमचे जबरदस्त खेळाडू पिंट्याबाई. पिंट्याबाईंच्या शुभ हस्ते इकडे टॉस होते आणि
तुतारी मॅनांना विनंती असेल की आपल्या अमोघ स्टाईलनं अगदी आपण मंत्रमुग्ध करत दोन्ही कॅप्टनला टॉससाठी पिंट्या भाईंच्या शुभ असते टॉस काटा छापा नाणेफेकीचा टॉस जिंकलाय मोरावे काय डिसिजन असेल आमचं गाडी एक येतंय प्लेयर येतात डिसिजन पेंडिंग असेल यस तुम्हाला शुभेच्छा असतील मोरावे संघाने टॉस जिंकला करंजा संघ आपणास निर्णय कळवत जाईल त्यांचा खेळाडू थोडेसे ऑन द वे आहेत त्याच्यामुळे आपण त्यांना डिसिजन कळवतील तुम्ही आम्ही सर्वजण पाहत आहोत स्वर्गीय मोरेश्वर ठाकूर साहेब यांची गोड आठवण म्हणून डॅडी चस्काचा आमचे भाग्येशभाई ठाकूर आणि त्यांच्या मित्र परिवाराने केलेलं आयोजन आज जैन पेठीच्या मैदानावर जबरदस्त हा सामना रंगलाय आपण पाहतोय आमचे कॉमेंटर हसन दादा घरात यांच्या सुमधुर वाणीनं आपण कॉमेंटर ऐकत आहोत पण सामना चालू आहे आणि सामन्याचा रिझल्ट काय लागेल आपण ऐकूया टॉस बॉक्समधून सरळ जाऊया कॉमेंट बॉक्समध्ये तर जाऊया या ठिकाणी धावसंख्या मात्र थांबलेली आहे जय हनुमान वाघविली संघाची धावसंख्या मात्र थांबलेली आहे ती 17च्या घरामध्ये गोलंदाज गोलच्या मार्कवरती सज्ज आहे पाहायचा आहे हितेन भोईर यावेळचा चेंडू फ्लिक केलाय पाहायचा आहे जातोय मात्र पंच सांगतात की फाईन लेगच्या बाउंड्रीवरती येतोय हा दणदणाटा षटकार तर पाचशे 7 धावेनं मात्र संघ पोहोचतोय तो आमचे स्कोरर मित्र सांगतात की 23 11 चेंडू आणि 49 धावा समीकरण नेऊन ठेपले पाहायचं आहे यावेळेचा चेंडू पाहायचा आहे वायडिश लॉंगनला मात्र चेंडू अडवला जातोय अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय एकच धाव देतोय चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय बीसीसी भिनकलच्या बाजूनं धावसंख्या मात्र थांबलेली आहे एकनी वाढली धावसंख्या मात्र 24च्या घरामध्ये पायचा गोलंदाज मात्र आलेला आहे तो चौथ्या षटकासाठी हितेन भोईर लांब लचक धावपट्टी पाहायला मिळतोय तर स्ट्राईक एंडला फलंदाज खेळतोय विकास गावंड जोरदार मारण्याचा प्रयत्न केलाय परंतु पाहायचं या ठिकाणचं 38 सर्कल पार झालाय धावसंख्या मात्र 1 मिळतोय विकास गावंडला एका धावेनं आपलं खातं खोललंय संघाला पोहोचवलंय 25 म्हणजे 25च्या घरामध्ये मोठ्या फटक्यांची आपल्याला आवश्यकता असेल कारण समीकरण येऊन टिपलेलं आहे ते 10 चेंडू आणि धावा 9 चेंडू आणि विजयासाठी धावा असत्या 47 आता मात्र जोरदार हिट केलाय पाहायचा आहे फाईन लेग कडे चेंडू मात्र टोलवलाय या ठिकाणी मात्र साधा सोपा झेल जमिनीत दान केलाय आणि या 2 धावा घेतल्यात म्हणजे बघा या ठिकाणी मात्र झेल घेतला असता तर एक पण धाव मिळाली नसती परंतु दुर्दैव म्हणता येईल बेनकर संघाचं आणि सुदैव म्हणता येईल ते वाघिवली संघाचं 2 धावा मिळतात 2 धावेनं संघ पोहोचला येतोय तो 27च्या घरामध्ये गोलंदाज गोलच्या मार्कवरती सज्ज आहे जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतोय यावेळेचा चेंडू जोरदार हिट केलाय लॉंग ऑन रिझनला चेंडू टोलवलाय कार्पेट शॉटच्या पद्धतीने येतोय मात्र हा खणखणीत चौकार डीजे जबरदस्त डीजे आपण पाहतो सर्व शुभ कार्यासाठी हा डीजे आपल्याला माहित आहे प्रसिद्ध आहे उरण मधला एक मेवासा डीजे दरम्यानच्या काळामध्ये गोलच्या मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा आता मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी कीपरने चांगल्या प्रकारचा झेल टिपलाय आणि हा चौकार मारणारा फलंदाज बॅक टू डगआउट मध्ये रितेश पाटील सलामीला आलेला मात्र जयेंद्र पाटील हा चांगला खेळ केला होता आतापर्यंत त्यांनी धाव संख्या चांगल्या उभारल्यात षटकार चौकार दुहेरी 2 आणि एकेरी 2 अशा धावा मात्र चांगल्या काढल्यात आपल्या संघासाठी परंतु या ठिकाणी धावा मोठ्या हव्या आहेत शेवटचा मात्र या ठिकाणी षटक असेल पाहायचा आहे अंतिम षटक असेल आणि अंतिम षटकाचा विचार केला तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे धावा पाहिजे त्या 6 चेंडू 41 पाहायचा आहे क्रिकेटमध्ये काही घडू शकतोय
आपण सध्या औपचारिकता सांगू शकत नाही, कारण एका चेंडूमध्ये 13 धावा सुद्धा काढल्या आहेत, 9 धावा सुद्धा काढल्या आहेत. असा हा क्रिकेट आहे. परंतु या ठिकाणी पाहायचा शेवटचा अंतिम षटक घेऊन तो बीसीसी भेंडकर संघाच्या बाजूनं रोमेश ठाकूर हा एक जुना जाणता असा गोलंदाज आहे. पाहायचा आहे काय प्रयत्न करतोय. स्ट्राईक एंडकडे फलंदाज राहिला राम पाटील, विकास गावण सॉरी. चांगला चेंडू पाहायला मिळाला. राईस चेंडू याला म्हणतात, उंची देणारा चेंडू. हे चेंडूमध्ये आपण पाहतो की चेंडू आणि बॅट याचा संपर्क होत नाही, त्यामुळे या ठिकाणी प्रश्नच आहे धाव येण्याची. आणि धावसंख्या मात्र थांबलेली आहे. धावसंख्या आहे ती 31. 5 चेंडू 47 धावा, 41 धावा. जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मात्र पॅडवरती अडकलाय. थोडासा दुखापत झाली असेल, कारण चेंडूचा आपण स्पीड बघितला. थोडंसं पाणी घेऊन जायचं आहे, कारण आपण बघितलं चेंडू मला वाटतं डोक्यावरती किंवा कानावरती चेंडू लागला असेल जोरदार, कारण आपण चेंडूची गती ही स्पीडमध्ये होती. गोलंदाज मी म्हटलं की अनुभवी असा गोलंदाज आहे भेंडकर संघाचा रोमेश. बऱ्याच अंशी हा गोलंदाजी करत असतो, परंतु या ठिकाणी हा चेंडू आपण बघितला, दुसरा चेंडू डॉट. थोडासा इंजोर्ड झाल्यामुळं या ठिकाणी फलंदाज हा विकास आपल्या समालोचन कक्षामध्ये विसावा घेतोय. त्याच्या बदल्यात मात्र जातोय नवीन फलंदाज रोहित पाटील. वाघेविली आणि बीसीसी भेंडकर असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज रोमेश. यावेळेचा चेंडू ब्लॉक होलचा चेंडू पाहायला मिळाला. धाव काढली पळून, एक धाव मात्र मिळतोय संघाला, एक धाव मिळतोय आलेल्या फलंदाजाला रोहितला. धावसंख्या मात्र एकने वाढली, धावसंख्या मात्र होतोय 32. मोठ्या धावांची आवश्यकता असताना या ठिकाणी आत्ता मात्र या सामन्यामध्ये औपचारिकता बाकी राहिलेली आहे. विजयी संघ आपण विचार केला तर बीसीसी भेंडकर संघ हा विजयी होतोय, कारण आपण बघितलं चेंडूंचा विचार केला तर फक्त 3 चेंडू आहेत. किती मोठे फटके मारले तरी या ठिकाणी मात्र विजयाचं जे पारडं आहे ते पूर्णपणे झुकलेलं आहे ते भेंडकर संघाकडे. चांगली गोलंदाजी म्हणता येईल, चांगली क्षेत्ररक्षण म्हणता येईल, चांगली फलंदाजी म्हणता येईल. एका बाजूने विचार केला तर किल्ला लढवलाय तो भेंडकर संघानं. ओलिवत मात्र 2 चेंडू आहेत या सामन्यातील. यापुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल मीरा स्पोर्ट मोराबे विपक्ष SPCC करंजा. या सामन्यामध्ये नाणेफेकीचं कौल झालेलं आहे. जोरदार मारण्याचा प्रयत्न केला, परंतु फटक्यामध्ये जान नाही. 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू आहे. सर्वांना विनंती असेल, या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला सूचना देखील असेल आणि विनंती देखील असेल, आपण मैदानामध्ये कुठल्याही प्रकारची गाडी आणू नका. 4 व्हीलर असेल किंवा 2 व्हीलर असेल, मैदानाच्या बाहेर खूप मोठं पार्किंग आहे, त्या पार्किंगला आपण लावायचं आहे. हे ऐतिहासिक मैदान आहे. या मैदानावरती सहसा कोणाला टुर्नामेंट मिळत नाही, परंतु या ठिकाणी भागेश ठाकूर आणि त्यांचा परिवार यांना सातत्याने टुर्नामेंटचं या ठिकाणी आयोजन करायला मिळतंय आणि आमच्यासारख्या समालोचकांना या ठिकाणी सुवर्ण संधी मिळतोय. खरं तर या ठिकाणी विजय संघ होतोय बीसीसी भेंडकर संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आपण शुभेच्छा देऊया जय हनुमान वाघविली संघाला. आपण देखील प्रयत्न केलात, परंतु या ठिकाणी भेंडकर संघानं आपली करामत दाखवली आणि आपल्या संघ हा विजय झालाय. विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. मोरावी संघ आपण निर्णय द्या.